उपराजधानी नागपूरच्या विकासाच्या दाव्यांना अवघ्या 2 तासांच्याच पावसानं जोरदार हादरा दिलेला आहे। मंगळवारी मुसळधार पाऊस नागपूरमध्ये झाला आणि या पावसानं शहरातील रस्ते, वस्त्या आणि सगळे अंडरब्रिज जे आहेत ते जलमय झाले आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, वाहनं बुडाली, रस्त्यांवर पाणी आलं, लोकांच्या घरात सुद्धा पाणी शिरलं। सुरक्षित स्थळी या सगळ्यांना अग्निशमन दलाने हलवलं खरं, पण स्मार्ट सिटीच्या दाव्यानंतर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। या सगळ्या पूरस्थितीनंतर पाहूया आमचा विशेष रिपोर्ट। स्मार्ट सिटी कोट्यावधी रुपयांचे सिमेंट रस्ते आणि मान्सून पूर्व तयारीचे दावे, पण अवघ्या 2-2.5 तासांच्या मुसळधार पावसानं नागपूर महापालिकेच्या सर्व दाव्यांची पोलखोल केली। मंगळवारी दुपारी सुरू झालेल्या पावसानं उपराजधानी अक्षरशः जलमय झाली। 30हून अधिक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं। बेसा, मनीषनगर, नरेंद्रनगर, स्वावलंबीनगर, सहकारनगर, वर्धा रोडसह दक्षिण, पश्चिम आणि उत्तर नागपूरमधील अनेक भाग पाण्याखाली गेले। रस्ते जलमय झाले, घरामध्ये पाणी घुसलं आणि नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं। व्हॅन ड्रायव्हर सोबत बोलणं होत होतं माझं। पाणी साचलेलं आहे सांगितलं होतं त्याने, ते काम चालू आहे आणि त्यामुळे पाणी साचलेलं असेल। कदाचित माझा एक मुलगा 5वीला आहे आणि एक 1लीला आहे। मी त्यांना घेऊन जात आहे, आता काही बाहेर घेऊन आलेलो। त्याला प्रशासन जबाबदार आहे, कारण की काम चालू केलेलं आहे NMC ने रोडचं आणि त्यांनी वेळ पूर्ण नाही केला असं मला वाटतं। हे काम मागच्या 6 महिन्यापासून किंवा जास्त महिन्यात सुरू आहे, पण हा जो शाळेजवळचा जो पॅच आहे ना, हा त्यांनी उन्हाळ्यामध्ये जर कम्प्लीट केला असता ना, तर कदाचित हा त्रास मुलांना कमी झाला असता। त्यांनी पहिलेच सगळे कामं करून टाकली आणि हा पॅच त्यांनी आता घेतला शाळा सुरू झाल्यावर, जो त्यांनी पहिले करून टाकायला पाहिजे होता। तर हे जे पाणी साचलंय, या मुलांना त्रास होतोय, ट्रॅफिक जाम होतोय, हा त्रास वाचला असता। आज नागपूर जिल्हा आणि नागपूर NMC मध्ये येल्लो अलर्ट होता आणि तो आता येल्लोचा ऑरेंज अलर्ट मध्ये कन्वर्ट झालाय। आणि आपण जर बघितलं आजचा पाऊस, तर मागच्या 2 घंट्यामध्ये जवळपास 108 mm पाऊस झाला असल्यामुळे या काही लो लाईंग एरियामध्ये, जसं एअरपोर्टचा एरिया झाला, सुमलवाडाचा एरिया झाला, इथे पाणी प्रचंड प्रमाणामध्ये आल्यामुळे नाले ओव्हरफ्लो होऊन पाणी रस्त्यावर आलेलं आहे आणि त्यामुळे सुमलवाडा शाळेमध्ये पाणी घुसलेलं आहे। परंतु सध्या सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे आणि आमच्या सगळ्या फायरच्या 2 टीम, PWD आणि डिझास्टरचे सेल सगळे इथे येऊन सगळ्या मुलांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। खामला परिसरातील सोमलवार हायस्कूल जवळ सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे शाळेच्या मैदानात कमरे एवढं पाणी साचलं। त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आणि विद्यार्थी तसंच शिक्षकांची सुरक्षित सुटका करण्यात आली। या प्रकारामुळे संतप्त पालकांनी महापालिकेच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले। दरम्यान अनेक भागात रस्ते आणि नाल्यांमधील फरकच ओळखता येत नव्हता। घराबाहेर उभी असलेली वाहनं पाण्यात बुडाली। अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात मदतीसाठी सतत कॉल येत होते। कुणाला बोटीद्वारे, कुणाला दोरीच्या सहाय्यानं, तर कुणाला JCB आणि खुर्चीच्या माध्यमातून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। राजेमा, ये बताए क्या हुआ था जब बारिश आ रही थी, तब घर में कौन था, कितना पानी भरा था? पानी भर गया यहाँ तक, कमर तक पानी भरा। हाँ, बापरे 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 करती थी मैं। अच्छा, फिर क्या हुआ? आपको किसने बचाया, कैसी हुआ? कोई नहीं था भैया वे प्रकाश भाई हाँ, उसका ले गया मन तुम ये बाप से नहीं आवो नहीं आवो मावती नहीं बेवा नहीं आवो। ते थोडे घाबरलेले होते आणि लहान मुलगी होती, तर मग मी आणि माझं मिसेस दोघी आम्ही गेलो, म्हटलं कसे करून त्यांना काढून आणू असं। परंतु मी गेलो तर तिथे नाळ्यात पाणी खूप वाहत असल्यामुळे आम्हाला पोहोचणं म्हणजे शक्य नव्हतं। सगळे मी त्यांना NDRF वाल्यांना त्यांच्या घरी घेऊन गेलो। मग त्या लोकांनी गाडी काय नेता येत नव्हती, पाणी इतकं साचलेलं होतं की गाडी तिथे पोहोचणं म्हणजे शक्य नव्हतं। म्हणून मग आम्ही तिथे गाडी बाहेरच थांबवली। मग ते 8-10-5-6 मुलं होते, मुलांना घेऊन गेलो मी तिथे। मग आम्ही त्यांना म्हणजे यांना किती पाणी साचलं होतं रात्री, पण कमी कमी कमरेपर्यंतचं पाणी, त्यांचं सगळं सामान डुबलं होतं, पलंग बिलंग सगळे डुबले होते, सोफा सेट वगैरे सगळेच डुबले होते। अंबाझरी लेआउट, समता लेआउट, राजनगरसह अनेक वस्त्यातील घरांमध्ये 2 ते 3 फूट पाणी शिरलं। अन्नधान्य, फर्निचर आणि घरगुती साहित्याचं मोठे नुकसान झालं। नुकसानग्रस्त नागरिकांनी शासनाकडे तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे। कालचे पूर्ण 3 रूमाचं पाणी तुम्हाला तर दिसूनच राहिलं, पूर्ण दिवाणा डुबले, अनाथ डुबलं आमचं। सांगा, खायला आता ते फ्रीजा खराब झाले, आमच्या कुठून पैसा आणत, आम्ही गरीब माणूस एकटी बाई कमायची घरामध्ये। हा, आता एवढा पैसा देईन का कोणी आम्हाला भरपावती? सोपे पूर्ण डुबून गेले माझे, मग कसं करायचं आम्ही?
आणि आता पण पहा, आता कामाला जायचं की आता हे साफ करत बसायचं घरात. काही इथपर्यंत अर्धी पातळी पूर्ण भिजलं, मिक्सर खराब झालं, 3 फूट पाणी होतं, फ्रीज गेला, मिक्सर गेलं आणि पुन्हा ते तांदळाच्या डब्यामध्ये पाणी शिरलं खाण्याच्या. हो घरीच होते, एकटीच होते ना, एक आणि लहान 8-9 वर्षाचा मुलगा आहे, तो काय करू शकतो, आम्ही दोघच होतो घरी. प्रत्येक वर्षी 2 ते 3 वेळा पाणी येतो, पण जास्तीत जास्त एखादी फूट पाणी राहतो. पण ह्या वर्षी सिमेंटचा रस्ता झाला, त्याच्यामुळे आमच्या इथे 2 फूट पाणी आलं आहे. त्याच्यामुळे घरात पूर्ण नुकसान झालंय. फ्रीज, दिवाण, वॉशिंग मशीन सगळं बुडालंय आणि पाणी घरात 12 वाजता आलं तर रात्री 11 वाजेपर्यंत ते पाणी होतं. दरम्यान काँग्रेसनं विकासाच्या नावाखाली नागपूरचं नियोजन कोलमडल्याचा आरोप केला आहे. तर कमी वेळात अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मात्र शहरातील काही विकास कामं अद्याप अपूर्ण असल्याची कबुलीही त्यांनी दिली. काल जो पाऊस आला त्या पावसामुळे ह्या शहरातल्या विकासाची पोल समोर आलेली आहे. ज्या 1 लाख कोटी रुपयाची विकास कामं ह्या शहरामध्ये झाल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते विशेषतः गडकरी आणि फडणवीस करतात आहेत. त्या 1 लाख कोटी रुपयाच्या विकास कामाची परिणती ही झाली की आज नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसून राहिलेलं आहे. आणि यातून काय केलं 1 लाख कोटी रुपयातून? यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, निकृष्ट दर्जाचं काम केलं, कुठलंही नियोजन नाही आणि आनंद फानंदमध्ये फक्त कमिशनखोरीसाठी यांनी हे सिमेंट रस्ते केलेले आहे. त्याच्या मेंटेनन्ससाठी आणि त्याच्या नाल्यांच्या साफसफाई आणि दुरुस्तीवर त्यांनी कुठल्याच पद्धतीचं काम केलं नाही. काही ठिकाणी हे देखील सत्य आहे की कामं चाललेली आहेत, ती अर्धवट आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी पाणी थांबलं. पण सरसकट असं नाही आहे, कारण मी जसा उल्लेख केला की जर 1 ते सव्वा तासामध्ये 110 मिलीमीटर पाऊस पडेल तर कुठलीच सिस्टीम एवढ्या पावसाकरता डिझाईन नसते. अर्धा पावसाळा कोरडा गेल्यानंतर पहिल्याच मुसळधार पावसानं नागपूरच्या विकास मॉडेलवर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलंय. कमी वेळात झालेला विक्रमी पाऊस हे एक कारण असलं तरी अपूर्ण विकास कामं, जलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटी आणि नियोजनाचा अभाव या समस्या पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अशा पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार हा प्रश्न आता नागपूरकर विचारतायत. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.